पण यातले 2 सोहळे असे आहेत की या देह नावाच्या गावाला आल्यानंतर हे 2 सोहळे प्रत्येकाच्या जीवनात होतात. ज्ञानोबा सुंदर लिहितात, एक सोहळा आहे तो म्हणजे जन्माचा सोहळा आणि एक सोहळा आहे तो म्हणजे मरणाचा सोहळा. प्रत्येकाच्या जीवनात उपनयन सोहळा, मौजीबंधन सोहळा होईलच असं सांगता येत नाही. तिखट खाणारे आपण लोक कशाला मौजीबंधन सोहळ्याकडे जातो? प्रत्येकाच्या जीवनात विवाह बंधन सोहळा होईलच असं सांगता येत नाही, 35चा झाला तरी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक सोहळे वेगवेगळे होतील, सांगता येत नाही. पण 2 सोहळे प्रत्येकाच्या जीवनात होतात साहेब. पहिला सोहळा आहे जन्माचा सोहळा. ज्ञानोबा सुंदर लिहितात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, नाण म्हणून धनंजय. काय ऐकावं कीर्तन सांगू का? काय ऐकावं कीर्तन? आपला एक सोहळा झालाय आणि दुसरा सोहळा होणार आहे म्हणून कीर्तन ऐकावं. विठ्ठल होणार आहे म्हणून कीर्तन ऐकावं, दुसऱ्या सोहळ्याच्या तयारीसाठी कीर्तन ऐकावं. ज्ञानोबा एवढं सुंदर लिहितात, अरे मरणाचा वेळ किती आहे? परवा वाचलं आबा, मरणाचा वेळ किती आहे? ज्ञानोबा सुंदर ओवी लिहितात, माशी पंख पाखडे तव हे सरे. माशी पंख हलवते तेवढ्या वेळेत मनुष्याचा प्राणोत्क्रमण होतो. मनुष्य हे म्हणजे आत्मा शरीर सोडून निघून जातो. माशी पंख हलवते तेवढ्या वेळेत. आणि काय ते कबीरदासजीचं एक पद आहे, असंच आहे, क्या जीवन की पकड़ी है आस, हाथों नहीं लिया तेरा घास, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, रोशनी का क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. ओ साथ देती तात्यांना आवडणारी कवाली सांगतो. तात्यांना एक कवाली फार आवडते, ते विनोदान नेहमी सांगतात. सिकंदर ऐकला ना? सिकंदर काय या देहाचा भरोसा आहे? ज्या सिकंदराने जग जिंकायला निघाला आणि अर्ध जग ज्या सिकंदराने जिंकलं, त्या सिकंदराची अवस्था काय आहे सांगू साहेब? लोक आम्हाला घरी गेल्यानंतर म्हणतात, महाराज नाशिक मध्ये 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. किती किती? बोला बोला, तुम्ही बोलत का नाही? 2000 बोलत चला जरा. 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. ज्या सिकंदराने अर्ध जग जिंकलं साहेब, त्याची काय अवस्था आहे सांगू? लय आवडतं. कहता था सिकंदर के हौसले बुलंदे थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. जरा वाच. कहता था सिकंदर के हौसले बुलंदे थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. जैसी करनी जैसी करनी वैसी भरनी, आज की अकल पाएगा, आज जवानी पर इतराने वाले बात में धोखा खाएगा. सूरज धीरे धीरे ढलता है. हे आपल्याला कवालीची तारीख देतील ना? विठाला विठाला.
पश्चिमेला मावळणारा. मी इथेच विषय होतो. माशी पंख पाकडे तव हे सरे. माशी पंख जेवढ्या वेळेमध्ये हलवते तेवढ्या वेळेत प्राण जातो. आता माशीचा पंख हलवण्याचा वेळ किती आबा? प्राणीशास्त्रज्ञ सांगतात माशी एका सेकंदाला किती वेळेस पंख हलवते. प्राणीशास्त्रज्ञ सांगतात माशी एका सेकंदाला 300 वेळेस पंख हलवते. माशी जर एका सेकंदाला 300 वेळेस पंख हलवत असेल तर एका सेकंदाचा 300वा भाग एवढा वेळ मरण्यासाठी लागतो. काय अहंकार आहे. असू द्या. मला मरणाचा सुद्धा सोहळा, मला संप्रदाय वारकरी संप्रदाय का आवडतो सांगू. खरं तर माझी सुरुवात आमची आजी आमचं घरानं महानुभव पंथी आहे. पण एकटंच वारकरी कसं उपजलं काय माहिती. मला वारकरी संप्रदाय का आवडतो साहेब सांगू. मला संप्रदाय आवडण्याचं स्वतंत्र कारण माझ्याकडे आहे. एखाद्या आनंददायी घटनेला सोहळा कोणी म्हणेल नाही कळालं. उपनयन सोहळा, जन्माचा सोहळा, लग्न सोहळा, विवाह सोहळा, एखाद्या आनंददायी घटनेला सोहळा कोणीही म्हणेल. पण एखाद्या मरणीच्या घटनाला सुद्धा सोहळा म्हणण्याचं सामर्थ्य जगाच्या पाठीवर फक्त वारकरी संप्रदायाचंच आहे. एखाद्या दुःखद घटनेला सुद्धा सोहळा म्हणता आलं पाहिजे. तो झाला सोहळा. सोहळा म्हणण्याचं सामर्थ्य जगाच्या पाठीवर फक्त वारकरी सांप्रदायिक संतांचंच आहे. चला 18व्या अध्यायामध्ये भगवान गोपाल कृष्णाने जी गीता अर्जुनाला सांगितली तीच गीता व्यास कृपेने संजयाने धृतराष्ट्राला सांगितली. 18व्या अध्यायामध्ये धृतराष्ट्र विचारतो, संजया मला हे भगवान गोपाल कृष्णाने काय तत्वज्ञान सांगितलं ते मला सांगू नको. मला फक्त एवढंच सांग. जेत पंडू आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचे. माझे आणि पंडूचे पुत्र कुरुक्षेत्रावर युद्ध करतायत. नेमकं मला एवढंच उत्तर दे. या कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये मरणार कोण आहे, जिवंत कोण राहणार आहे. काय सुंदर प्रसंग रेखाटलाय ज्ञानोबारांनी. या कुरुक्षेत्रावरच्या युद्धावर मरणार कोण आहे, जिवंत कोण राहणार आहे याचं उत्तर फक्त संजया मला दे. संजय म्हणतो, महाराज तुमचं हे उत्तर द्यायला का मी काय ज्योतिषी आहे. मातुले ज्योतिष कैसे. संजय म्हणतो, महाराज मी काय ज्योतिषी आहे. मला जर भविष्य कळालं असतं तर महाराज मी तुमच्या जवळ ही गीता सांगत बसलो नसतो. एवढं खरं आहे यात मरणार कोण आहे, जिवंत कोण राहणार आहे हे मला माहिती नाही. पण महाराज तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर मी थोडं देऊ शकतो. म्हणे बोल. या जिवंत कोण राहणार आहे, मरणार कोण आहे हे मला माहिती नाही महाराज. पण ऐका धृतराष्ट्र सर्वांगाचे कान करून ऐकतोय आणि संजय धृतराष्ट्राला सांगतो, महाराज नक्की माझे कान उंच करून हे उत्तर ऐका. संजय म्हणतो, महाराज या कुरुक्षेत्रावरच्या युद्धावर जिवंत कोण राहणार आहे एवढं सांगू शकतो. म्हणे कोण राहणार आहे. महाराज ज्याला आयुष्य आहे तो जिवंत राहणार आहे. दृष्टांत संपला. ज्याला आयुष्य आहे तो जिवंत राहणार आहे. फार कुशलतेने संजय आणि धृतराष्ट्राला उत्तर दिलंय. खरंच ज्याला आयुष्य आहे तो जिवंत राहणार आहे. ते गुरुवर्य तात्यांचंच एक वाक्य आहे. ज्याचं सरलं त्याला थांबता येत नाही, ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. कोरोनाच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये गेली घरी राहिलेलीच राहिली. कळालं तर घ्या, नाही तर मी एकदा घरी जाऊन परत येतो. कोरोनाच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये गेली आणि घरी राहिली. बरीच लोक स्मशानभूमीपर्यंत नेलेली, परत तिरडीवरून उठून बसलेली काही घटना आपण ऐकलेल्या आहेत.
ज्याचं सरलं त्याला जाता येत नाही, ज्याचं सरलं त्याला थांबता येत नाही, ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. ते पाथर्डी फाट्यावरचा एक माणूस कर्जबाजारी झाला. हे जगतापांचं आहे. पाथर्डी फाट्यावरचा एक माणूस कर्जबाजारी झाला. नवीन मुलगा लग्न झाला, आई वडील सोबत नाहीत, कर्जबाजारी झाला. त्याला वाटलं सगळे तगादा आपल्या दररोज दारामध्ये लावतायत, काय करायचं, आत्महत्या करायची. मग आत्महत्येसाठी करायचं काय, आत्महत्या कशी करावी याचा अनुभव आपल्याला नाही. मग त्याने बाजारामधून आत्महत्या कशी करावी असं पुस्तक विकत आणलं आणि त्या पुस्तकातला पहिलाच प्रयत्न आत्महत्या कशी करावी. मग त्याच्या लक्षात आलं, पहिल्याच पानावरती लिहिलं होतं, एक लांब 10-15 फूटची मोठा दोर घ्यावा, त्याचा फासा करावा, वरच्या एका झाडाच्या फांदीला तो बांधावा, परत खाली त्याच फांदीवरती जाऊन तो गळ्यात घ्यावा आणि खाली उडी टाकावी. पण परत त्याच्या लक्षात आलं, आपल्या शेजारचाच रामभाऊ 4 दिवसाआधी तो फाशी घ्यायला गेला होता, पण जशी त्याने त्या फांदीवरून खाली उडी घेतली तशी फांदीच तुटून पडली. आपला जर प्रयत्न विफल झाला तर करायचं काय. मग त्याने दुसरं पान उलटलं, आत्महत्येचा दुसरा प्रयत्न काय, 104 रुपये लिटरचं पेट्रोल विकत आणायचं. CNG ने होत नाही म्हणून बोलतो. 104 लिटर 4 रुपये लिटरचं पेट्रोल आणायचं, 4-5 लिटर अंगावरती ओतायचं. काय, हा तुम्ही त्यात माहीर आहेत, लावायची आणि शरीर संपवायचं. पण त्याच्या लक्षात आलं, आपल्या शेजारच्या एका सुनेने सासूला कंटाळून अंगावरती रॉकेल घेतलं होतं, पण तिला लोकांनी वाचवलं. 60% भाजली होती, 40% भाजायची राहिली होती. पण आता तिच्या शरीराचा किती दाह होतोय, होणारं दुःख वाचल्यानंतर किती मोठं आहे. त्याला वाटलं, हाही नियम नको. मंडळी, तुम्ही असं गृहीत धरू नका मी आत्महत्या करण्यासाठी तुम्हाला उपाय सांगतो, मुळात असं गृहीत धरू नका. तिसरंही पान त्याने उलटल्यानंतर खरं तर बरीच लोक म्हणतात आत्महत्या करणारी लोक भित्री असतात. बऱ्याच लोकांचं मत आहे आत्महत्या करणारी लोक भित्री असतात. पण एक सांगू, आत्महत्या करायला सुद्धा धाडस लागतं. कारण बरीच लोक विहिरीपर्यंत गेलेली परत येताना आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले. आत्महत्या करायला फार मोठं धाडस लागतं. मग त्याने ठरवलं आणि पाथर्डी फाट्यावरच्या तिथून जो ओव्हरब्रिज जातो, काय ओव्हरफ्लाय जातो म्हणजे काय त्याला मराठी भाषेत, उड्डाण पूल जातो. त्या उड्डाण पुलावरून सकाळी 6-6:30 वाजता, जास्त गर्दी नसते, सकाळी जायचं आणि उड्डाण पुलावरून खाली उडी घ्यायची आणि आपलं जीवन संपवायचं. हा नियम चांगला आहे. बरोबर सकाळी 4 वाजता जेवण बिवण, गुलाबजामुन, मोतीचूरचे लाडू खाऊन गेला. 6 वाजता बरोबर पुलावर आहे, 6:30 वाजताची वाट पाहतोय, मला 6:30 वाजताच मरायचं आहे. तेवढ्यात नाशिकमधून एक किरकोळ भाजी विक्रेता गल्लीमध्ये भाजी पाटीमध्ये विकायला घेऊन निघालेला. त्याच्या डोक्यावर पाटी आणि पाटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. नेहमी सांगितला जातो हा. नेमका बरोबर तो त्या पुलाच्या खाली आहे. आता हा 6:30 वाजता पुलाच्या वर आहे आणि तो 6:30 वाजता पुलाच्या, बोला ना तुम्ही, तो बरोबर 6:30 वाजता पुलाच्या खाली आहे ना, बरोबर पुलाच्या वर 6:30 वाजता. त्याने 6 वाजून 31 मिनिटं झाले की वरून बरोबर खाली उडी घेतली आणि बरोबर त्याच्या, मला माहिती आहे तुम्ही दुसरीकडे त्याला पाडणारच नाही, त्याच्या पाठीतच पाडणार आहे, पण मला माहिती आहे. बरोबर तो त्याच्या डोक्यावर असणाऱ्या त्या पाठीमध्ये पडला. वजन भरपूर होतं. त्याच्या पाठीत पडल्यानंतर तो वाचला. त्याच्या पाठीत पडल्यानंतर तो वाचला. पाहता काय, भाजीवाला मेला. ज्याचं सरलं त्याला नाही का.
जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेगा। पाँव फूलों से रखने से पहले तुझको काटो चलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। या जगाच्या पाठीवर ज्याचं सरलं त्याला थांबता येत नाही, ज्याचं उरलं त्या नियम आहे. पण जाणं तर एक दिवस सगळ्यांनाच आहे, पण जात असताना मरण आणि जन्म यातलं मधलं जे अंतर आहे ते जीवनाचं अंतर आहे. हे जीवन जगत असताना असं जीवन जगावं. ते नेहमी कोणीतरी म्हणत असतं, ये जरूरी नहीं कि हर दिन इंसान मंदिर जाए. अरे गेलंच पाहिजे बाबा. ये जरूरी नहीं कि हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए. Jungle.